दिलास. मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देतील ना. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. पोरीनं तुम्हाला जर धोका दिला, देत नाही का रे? कारण पोरगा धोका देत नाही. दिला तर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगाल? सगळ्या पोरी आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही. कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आता आपल्याला थोडं पुढं सरकायचंय. नवरा नवरी बॉम्बल, नवरी भुपाळी, नवरी भुपाळी. ती आली ह्या गावात, तिचं लग्न करायचं ठरलं. कारण पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायची. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही. पण पुरीनं झक मारल्या काही बोलता येत नाही. आणि मुलीचं वैशिष्ट्य आहे, कोणती मुलगी घ्या, मुलगी कधीही ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही. असं जगात घडणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. इन मराठी छपरी, इरीवरच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, लोकांच्या किबली. मोटरसायकलचे पार्ट काढून इकितो. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काही नटवा अधिक. चला, करंट लावून दिलाय तुम्हाला. नवरी भुपाळी. आता नवरदेव पाहिला, बाप केला या गावात बरं का. आता गावातल्या गावात लग्न करायचंय. हे कोणतं गाव आहे? शरीर. याच्यात पोरगी कोण आहे? अरे नवरी कोण आहे? भुपाळी. तिला नवरदेव पाहिला ह्याच गावात, आणि त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. काय काम आहे? नवरदेवाचं नाव काय? आणि पाया पडतो. तरुण पोरं ध्यानात ठेवा. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप झालं का ते मनात साठवलं जातं. आणि मनात पाप आलं का 10 इंद्रिय खवळतात. आणि इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. यांना दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणा. इथं ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे असं चालत नाही. नाही नाही, हे चालत नाही. एकदा शरीरातला काम खवळला, तुम्ही पंडित असा. काम कारण ऐका, त्याला बारीक नीट ऐका. काम शरीरात तयार झाला, त्याला ओवी असते. दुसऱ्या अध्यायात विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवी असते त्याला, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. अजून एक ओवी आहे त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. असं चालत नाही. ते एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यात बायको करायचं आलं, करू द्या. त्याला हसू नका, मोकळ्या मनानं करू द्या. तो फक्त वयानं दमलाय. मनानं खंबीर आहे. तुम्ही म्हणाल का? त्याला 7 कारण आहेत, ऐका. 1, कामाला वय नाही. नीट ऐका बरं का. 7च्या 7 वाक्य नीट ऐका. कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. काम आहे. शरीरातला काम खवळला, वयाचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, जातीचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, नाथ्याचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, कुळाचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, कुळाचा विचार नाही, काळ वेळाचा विचार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कामाला लाज नाही. आणि काम एकदा जर खवळला, ते बोलायच्या गोष्टी नाहीत,
माणसं म्हणतात असं होतंय तसं होतंय, ते तसं नाहीये. तरुण पोरं नीट ऐका, काम येतो. आणि पोराला अजून एक वाक्य सांगतो, सगळे तरुण पोरं कीर्तनाला नीट ऐका, ह्या दंगली बिंगलीत पडू नका, या आंदोलना मोर्चात पडू नका. तुम्हाला माहित नाही पोरांनो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे, हे ध्यानात ठेवा. हे इंद्रिकरचं जरा ऐका, मला नालायक म्हणा पण ऐका, खरंय का खोटं आहे बोला. उद्या जर 10 वर्ष जर एखादा गरीबाचा पोरगा आतमध्ये गेला तर घर बसलं ना. लोकांना काय घेणं आहे, लोक तुम्हाला हे केस कमी आहेत माझ्या अंगाचे पोरे हो. एवढी गावं पाहिलीत मी, माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केले नाही महाराष्ट्रात. एका जन्मात 10 जन्मात कोणाला होणार नाही. 10 मी 80-85च्या खाली महिना काढीत नाही कधी. नाही नाही, हलक्या हाती 85. मार्च महिना 93चाच काढला. हा महिना सुद्धा 90चाच आहे. विनोद बोलत नाही, शेतकऱ्याचा पोर आहे, मी बी शेतकऱ्याचा पट्टा आहे, हे ध्यानात ठेवा. पोरं तुम्ही जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. आज 10 वर्ष आणि कोण गरीबाचा आत गेलाय आतापर्यंत? आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत. मोठ्याचा कोण गेलाय? मोठ्याचे गेले नाही, जाणार नाही. आणि आता कायदा कडक झालाय पोरांनो, तुम्हाला माहिती का? दंगलीत सापडून जर तुम्ही आत गेले आणि दुकानाची घराची जर नुकसान झाली तर ती तुमच्या कोण भरून घेतली जाते? आई बापाला रस्त्यावर आणाल. बोला तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोणी सांगितलं हे कुठे नाही करायला? गारगारी का ना, कोल्फी का ना, पावी का ना, मरा ना, काम करा ना, म्हशी भादरा ना, 350 रुपये म्हैसे. विनोद आहे का? कामं करायचे नाही, बोंबलं थेंडायचं, कपडे मांडे कपडे घालायचे, मी शबी सकाळ कशाला झक मारिदार काय? आयुष्यभर तुमच्या बापाने पापा केलं का नालायक? बिचाऱ्यानं बनेल माळालं तर पलटी करून घालायचं, बायकोच्या गळ्यातले दागिने बोलायचे, त्याला बिचाऱ्यानं तुम्हाला मोठं करायचं, तुम्ही नालायक हो, माझ्यातल्या वाणी वागायचं लाज नाही वाटत? काय तुमच्या बापाने सुख पाहिजे? काय त्यानं काय चूक केले का त्यानं? बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तेव्हा तुझी फी भरली आणि तू 12वी झाला म्हणजे तुला काय अक्कल आहे? गारी गारी का, पावी का, रसाच्या दुकानावर राहा, ड्रायव्हर व्हा. काय मत आहे तुमचं? बोला. हा प्रश्न सोडवा. शेतकऱ्याचे पठ्ठे आहेत आपण. कपाशीवून तुरीवर संसार होणार नाहीत. शेतकऱ्याच्या पोराला पोट भरण्यासाठी काहीतरी हालचाल करावीच लागेल. बोला तुमचं काय मत आहे? 10 क्विंटल तुरीवर संसार होतो का? 25 क्विंटल कापसावर संसार होतो का? शिळीला 2 बकरं झाले म्हणजे संसार होतो का त्याच्यावर? आज शाळा आहे, दवाखाना आहे, आचार आहे, कपडा आहे, लत्ता आहे, उद्या पाहुण्यांचं एखादं लग्न आहे. गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. आज हे महिना निघून जाईल, जून मध्ये ऍडमिशन आहे, फी आहे, दप्तर आहे, वया आहेत. तुम्ही पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय मत आहे? बोला. हा जर तुम्ही केला तर महालक्ष्मी हिवऱ्याने एवढा मोठा केलेला सप्त्याचं चीज होईल. एवढं हे तुम्हाला कोणी सांगितलंय? लोकसंख्येचे भोंगे बांधून मुंबलं थेंडायला कोणी नाही. कामं नाहीत का तुम्हाला? कामं नाहीत का? एका समोश्यावर येळभर सभेला जाता तुम्ही. एका समोश्या बाई अख्खा येळ. तुला भेजा आहे का काही? अय दरिद्री. आणि एक समोसा खाला 3 चड्ड्या खराब झाल्या. कायला खातो मला? आता तरी